ठीक आहेस ना तू? का बघतोस असं माझ्याकडे? मोठ्या प्रेमात बिमात पडू नको, मला काही इंटरेस्ट नाही माझ्या नवऱ्याची बायको वगैरे होण्यात परत. आता काही वेळापूर्वी चांगलं बोललीस ना ग माझ्याबद्दल, कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे दिलंस ना मला, लगेच फाडून फेकून द्यायला काय गुरु आहे का मी? आणि तसंही प्रेमात पडण्याच्या बाबतीत माझा चॉईस जरा बरा आहे. अरे कौतुकाने बघतोय मी तुझ्याकडे, म्हणजे इतकं लॉजिकल बोलताना मी पहिल्यांदा बघितलं ना तुला, सो त्यामुळे थोडासा कन्फ्यूज झालोय मी की तू खरंच मंद आहेस का गुरु बरोबर राहत होतीस म्हणून मंदपणा करत होतीस, का आता खरंच सुधारली आहेस एवढी? बघ कसं आहे ना, मी नेहमीच लॉजिकल बोलायचे, पण प्रॉब्लेम आहे की माझं लॉजिक मला कळत नाही, हा प्रॉब्लेम. अच्छा, म्हणजे मला लॉजिक कळले म्हणजे मी सुधारलोय? हा. अच्छा, म्हणजे तू तशीच आहेस, मी सुधारलोय? हो. अरे सॉरी ना, म्हणजे मला हे सगळं आत्ता लक्षात येते ग. कमाल आहे. म्हणजे चल ठीक आहे, तू आता मला एवढं सुधारलंच आहेस ना, तर मी सुधारलोय म्हणून तुला काय हवंय बोल, काय पाहिजे बोल, तू मागशील ते देईन मी. तू पार्टी हवे, शॉपिंग, काय बोल? नाही ऍक्च्युली यातलं काहीच नको. नाही तू ऐकलं नाहीयेस नीट, ऐकू नाही आलं, केस मागे घे. पार्टी शॉपिंग नाही, नको यातलं काहीच. मग मला एक छोटीशी हेल्प हवी आहे तुझी. काय बोल ना. अरे मला गॅरीने 10 डेजची मुदत दिली आहे आणि त्यातले 8च डेज राहिले आहेत. आता त्यांनी सांगितलं एक तर घर सोडायचं नाही तर 1 लाख रेंट द्यायचं. एवढंच? ठीक आहे ना, रेंट भरतो मी तुझा. अरे असं काय करतोस, आत्ता बोललो ना आपण मी सुधारले म्हणून. तुझ्याकडनं पैसे नको आहेत मला, 1 महिन्याचे देशील, नंतर पुढच्या महिन्याचं काय? आणि तसंही गॅरीने मला त्याच्यावर खूप डिपेंडंट ठेवलं होतं, मला त्याचा कंटाळा आलाय आता. मला आता इंडिपेंडेंट व्हायचंय. म्हणजे मी तो शो करते ना, शनायाने मचाया शोर, त्यातनं काहीतरी जर का इन्कम मिळाला ना तर बरं होईल. तुझ्याकडे काही आयडियाज आहेत का, काही रेफरन्सेस वगैरे? नाही म्हणजे आता पटकन काय आठवत नाही मला. बापरे, तू खूपच सुधारली आहेस यार. ठीक आहे, काहीतरी निघेल तुझ्यासाठी. चल निघेल, काहीतरी तुझ्यासाठी निघेल. म्हणजे तुला प्रामाणिकपणे काम करून पैसे कमवायचे आहेत ना, अशा माणसाला काम मिळत नाही असं होत नाही. त्यातून तू सौमित्रला सांगितलेस भाई तुझ्यासाठी काही ना काहीतरी शोधणार मी. सिरियसली ना? तू माझ्याशी जेन्युइनलीच बोलतेस ना, मग मी पण तुला जेन्युइनलीच सांगतोय. ओके, तुला एक जेन्युइन इन्कम सोर्स मिळवून देणं ही माझी जबाबदारी आहे. ओके, मला फक्त सांग, हे जे काही तू करतेस लाईव्ह शो वगैरे, हे साधारण कधी सुरू होतं? म्हणजे काय वेळ असते का त्याची काही? नाही, असं टायमिंग काही फिक्स नाहीये. मी जेव्हाही फ्री असते तेव्हा लाईव्ह जाते. आता फ्रीच आहेस ना तू? आता कुठे बिझी आहेस? पुढच्या 1 तासात तू लाईव्ह जाऊ शकशील? हा ओके, पण ठरलं, तू तुझी तयारी सुरू कर, मी बघतो काय करायचं ते. ओके, फक्त ना आजचा लाईव्ह शो असेल ना तुझा, तू जरा स्पेशल कर. ओके, म्हणजे अशी बॅटिंग कर ना की मॅन ऑफ द मॅच तुलाच मिळालं पाहिजे. सॉरी, वुमन ऑफ द मॅच तुलाच मिळालं पाहिजे. आता फक्त असं स्वतः हसू नको, तुझं बोलणं ऐकून बाकीचे लोक हसली पाहिजेत असं काहीतरी कर. शनाया, मस्त कर. हा मस्त कर आजचा शो, असा राडा घाल कम्प्लीट. तू तयारी सुरू कर, मी आलोच फोनाफोनी करून. ओके, आलो. मारतोच यार सतत. ओके, स्क्रिप्ट. माया, शनाया मगाशी माझ्याशी बोलली and I thought she had a good point. I need to be fair. मला दोन्ही पक्षांना योग्य संधी द्यायला हवी. तरी माझं झुकतं माप तुझ्याकडेच आहे, कारण सौमित्रचा बाप म्हणून मी त्याला पाठीशी घातलं हा आरोप मला कोणाकडूनही ऐकून घ्यायचा नाहीये. इम्पार्शल म्हणून माझी ख्याती आहे, ती पुसून नाही टाकायची मला. नाही, ती पुसली जाणारच नाही सर. सॉरी टू से दिस सर, पण निव्वळ तुमची ही ख्याती जपायची म्हणून तुम्ही सौमित्र सरांवरती अन्याय करताय, त्यांना सेकंडरी वागणूक देताय असं नाही का वाटत तुम्हाला? आणि का हे सगळं, म्हणजे निव्वळ सौमित्र सर तुमचा मुलगा आहेत म्हणून? श्रेयस, काय तू कुणाशी बोलतोयस माहितीये ना तुला? हो, मला चांगलंच माहिती आहे सर. फक्त बनहट्टी सर स्वतः म्हणाले की तुम्ही तुमची मतं मांडा म्हणून मी बोलतोय. पण म्हणून काय वाटेल ते बोलशील का तू? हा नाही, म्हणजे तुला काय म्हणायचंय काय? सौमित्र इनोसंट, हा तो जर इनोसंट आहे तर त्याचा अर्थ हाच होतो ना की म्हणजे आम्ही खोटं बोलतोय का? नाही, मला अगदीच तसं नाही म्हणायचंय. पण सर, सौमित्र सरांना मी चांगलं नाही, पण तुला काय एवढं म्हणजे? आपापसात भांडायसाठी आपण जमलेलो नाही येथे.
प्रत्येकाची स्वतःची मतं असतात आणि आय रिस्पेक्ट दॅट. बाप म्हणून माझंही हेच मत होतं की सौमित्र असं करूच शकत नाही. आज शनायाचं बोलणं ऐकल्यावर माझं हे मत अजूनच स्ट्रॉंग झालंय. सर आणि तरीही माया, अजूनही मी तुझ्यावर अविश्वास दाखवत नाहीये. मी अजूनही हेच मानून चाललोय की तू मला सांगितलंस तेच खरं होतं. पण जर का उद्या हे प्रूव्ह झालं की सौमित्र खरंच इनोसंट होता, तर मग माया मी तुला मी काय करेन माझं मलाही सांगता येत नाही. नोकरी इकडे करतोच आणि इमान तिकडे करे. सर तुम्ही तुमचे लिमिट्स क्रॉस करताय, सोडा ते करतो लिमिट क्रॉस. काय करशील तू? गुरु दिस इज नॉट द राईट टाइम. सोड त्याला. सर तुम्ही जे करताय ना ते मीही करू शकतो, पण हे माझ्या वर्क एथिक्स मध्ये बसत नाही, कळलं ना. राधिका मसालेमध्ये काम केल्यामुळे वर्क एथिक्स म्हणजे काय हे मला चांगलंच माहितीये. तुमच्यासारखं सर्वंट सारखं वागवत नाही तिकडे. जा रे, खड्ड्यात गेले तुझे वर्क एथिक्स. एवढंच जर वाटतं तर जा ना त्या राधिका मसालेमध्ये. बघ आता कुणी घेतय का तुला. हसत हसत घेतील. इनफॅक्ट माझी वाट बघत असतील तिथे. नाही बाज झाली तुमची दादागिरी. जास्त पॅकेज देताय म्हणून तुम्ही काय वाटेल ते बोलाल, वाटेल तसं वागाल. मी सहन करणार नाही. नाही माझंच चूक. तुम्हाला इतकी वर्ष मी ओळखतोय, तुम्हाला इतकी वर्ष मी बघतोय, मला कळायला पाहिजे होतं तुम्ही कुणाचेच नाही आहात. कारण मुळात तुम्हाला कलिग्स नकोच आहेत. पैसे फेकले की तुमच्या तालावर नाचणारे गुलाम पाहिजेत तुम्हाला. बास. नाही, आणि तू कोण आहेस रे? हा, मला बोलतोस तू कोण आहेस? त्या राधिका आणि सौमित्राचा चमचा आहेस? हो, तुमचा गुलाम होण्यापेक्षा त्यांचा चमचा झालेला मला कधीही आवडेल. कारण ते जेवढा जीव लावतात, जेवढा रिस्पेक्ट देतात, तेवढा तुम्हाला देता येणं शक्यच नाहीये. आणि सौमित्र सर तर जेम ऑफ अ पर्सन. अख्खा स्टाफ त्यांना देव मानतो. का माहितीये? कारण तो देव सांगत नाही माझ्या पाया पडा. तो देव स्वतः त्यांच्या घरी जातो, त्यांना विचारतो, त्यांची काळजी करतो, त्यांना काय हवं नको ते बघतो. तुम्हाला तुमच्या स्टाफची नावं तरी माहिती आहेत का? नाही माहिती करून घ्यायची त्या स्टाफची नावं. मला कशाला घेऊ मी? नाही, त्याने बरोबर गुंडाळलंय तुम्हाला. कळतंय ना तुला? बरोबर स्टाफची नावं माहिती, मिठ्या मारल्या म्हणजे काय देव करून टाकाल? नाही, करा ना, काय करायचं ते करा. पण एक लक्षात ठेव, मी इथे ऑफिस चालवतो. ऑफिस, धर्मशाळा नाही चालवत. तुम्ही धर्मशाळा चालवूच शकत नाही, कारण तुम्हाला ते जमणारच नाही. तुम्हाला तुमचा स्वार्थ हवाय फक्त, आणि त्यांना त्यांचा आनंद हवाय. आणि म्हणून आज राधिका वहिनी सौमित्र सरांबरोबर. हा, मग ठीक आहे ना, जा ना. मग एवढं जर वाटतंय तुला त्या राधिका मसालेबद्दल, तर एवढा गद्दार आहेस तू, जा निघ तिकडे. चल निघ. जातोच आहे, स्वतःहून जातोय. कारण माझ्या राधिका वहिनींनी सांगितलंय, कुणाचाही इगो सॅटिस्फाय करत बसण्यापेक्षा सेल्फ रिस्पेक्ट जपायला हवा. आणि तो मी जपणार आहे. चाललोय मी माझ्या राधिका मसालेमध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये. तिथे फार फार तर माझी मस्करी करतील, प्रँक करतील, पण तुमच्यासारखा सतत इन्सल्ट करणार नाही तो. इथल्या पॅकेजपेक्षा तिथल्या माणसांचं प्रेम माझ्यासाठी जास्त महत्वाचं. चल निघ, निघ, चल निघ. अरे कमाल जेनी, काय कमाल आयडिया आहे तुझ्याकडे. नाही म्हणजे पण राधिका वहिनीला पण सांगूया ना, काय वाटतंय सर? अरे अशा गोष्टींना माझा नेहमीच होकार असतो. जेनी, बोलावतो वहिनीना, त्यांना ही कल्पना नक्कीच आवडेल. येस, बोलवलंय, ऑलरेडी बोलवलंय. ऑलरेडी बोलवलंयस तू? हे म्हणजे अरे वहिनी, उद्याच्या गडबडीत एक महत्वाची गोष्टच विसरून गेलो. काय म्हणजे मी विसरतोच, पण पानलकर सरच्या पण लक्षात नाही आलं. मला आता जेनी बोलली तेव्हा लक्षात आलं. काय? काही नाही मॅम, एवढं काही नाही. म्हणजे ऑलरेडी माझ्या लक्षात होतं आधीपासून, बट मी तुम्ही बोलायची वाट बघत होते. झालंय काय जेनी? मॅम उद्या आपल्या कंपनीला 3 years होत आहेत ना कम्प्लीट. तर ती जी पूजा आहे ती तुम्ही त्याच निमित्ताने ठेवली, राईट? माझं म्हणणं एवढंच होतं, उद्या आपल्याला प्रॉपर सेलिब्रेशन करता येणार नाही, कारण उद्या आपण खूप गडबडीत असणार आहोत. तेव्हा मला असं वाटतं की आजच केक कापून सेलिब्रेशन. म्हणजे काय, मागवतो ना मी केक. नाही नाही आनंद भाऊजी, नाही नका मागवू केक. आपण उद्याच करूया सेलिब्रेशन सगळ्याच गोष्टींचं. अनप्रेडिक्टेबल. माझ्या आयुष्यात ना एवढ्या गोष्टी इतक्या अनप्रेडिक्टेबल होतात ना की मला
मला आता फ्रस्ट्रेशनच आलंय माया. आता काय झालं गुरु? अरे ती शनाया एवढी येऊन फडाफडा बोलून गेली सगळ्यांसमोर. मी आतापर्यंत यशवंत सर आपल्या बाजूने होते, आपल्या फेवरमध्ये होते. त्यांची सगळी थॉट प्रोसेसच बदलून टाकली तिने. मी आता त्यांना त्या सौमित्रबद्दल सिंपती वगैरे वाटायला लागली. ऑफकोर्स आय नो दॅट. इव्हन माझ्यासाठी ते खूप शॉकिंग होतं. पण इतकं हायपर होऊन कसं चालेल गुरु? प्लीज डोंट यू वरी अबाउट इट, ओके? यशवंत सरांचा अजूनही विश्वास आहे माझ्यावर. अरे हा विश्वास कधीही तुटू शकतो माया. विश्वासाचं काय घेऊन बसतेस तू? मला तर आता टेन्शनच आलंय. हे सगळं ना फोटो प्रकरण आपल्या जाम अंगाशी येणार आहे. अंगाशी येणार आहे, बट आपल्या नाही, राधिकाच्या. म्हणजे मी हे सगळे फोटोज व्हायरल करून टाकणार आहे. नाही माया प्लीज यार, असं नको करूस. हे बघ धमकीपुरतं ठीक होतं. आपण जर खरंच हे फोटो व्हायरल केले ना, ते दोघं पिसाळतील, काय वाटेल ते करतील, पोलिसात जातील, केस करतील आणि याच्यामध्ये आपणच अडकूया. ओके ओके ओके, मी व्हायरल नाही करत, पण धमकीचा सेकंड राऊंड तर होऊच शकतो रे. म्हणजे आपण राधिकाला घाबरवायचं. घाबरून ती आपल्या सगळ्या कंडिशन्स एक्सेप्ट करेल आणि राधिका मसाले एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज करायचे. सो एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट वी वॉन्ट, राईट? माया ऐक ना, तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये हे. हे ऐकायला सगळं बरं वाटतंय, पण ती राधिका ना अशी टेडी चीज आहे का? कितीही टेडी चीज असली तरी शेवटी आहे ती एक बाई, टिपिकल बाई. आणि प्रत्येक बाईला आपल्या नवऱ्याची इज्जत जास्त प्यारी असते. आणि या राधिकासारख्या बायकांना तर खूपच. त्यामुळे ती सौमित्राची बदनामी होईल असं काही करणारच नाही. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. बोल माया. एसबी ग्रुप ऑफ कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये माझ्या नवऱ्याची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करायला फोन केलायस का? अभिनंदन तर करायचंच, बट तू आमचं करणार आहेस. राधिका मसाले एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज झाल्याबद्दल. आय एम गोइंग टू गिव्ह यू अ लास्ट चान्स बेबी, अदरवाइज. काय करशील? फोटो व्हायरल करून टाकशील? एक्झॅक्टली. किती ओळखतेस राधिका तुम्हाला. आता कळलंय ना तुला मी काय करेन ते. त्यामुळे तुला हेही माहीत असायला पाहिजे, एकदा काही फोटोज व्हायरल झाले की तुझ्या नवऱ्याला बोर्ड ऑफ डिरेक्टर्स सोड, आता पिऊन म्हणून सुद्धा कोणी घेणार नाही का? तशी वेळ कधीच येणार नाही. हे बघ माया, आजचा दिवस थांब. उद्या या सगळ्याचा निकाल लागेल. कम अगेन? म्हणजे उद्याला राधिका मसालेमध्ये मी मीडियाला बोलवलंय. एक महत्वाची अनाउन्समेंट करणार आहे. उद्यालाच हे सगळं संपेल. तुला माहिती आहे, मला पैसा, पोझिशन, बिझनेस या कुठल्याच गोष्टीत रस नाहीये. मला माझा नवरा, मुलगा, माझी फॅमिली सगळ्यात जास्त महत्वाची आहे. त्यामुळे मी अजिबात तुझ्याशी स्पर्धा करणार नाही. उद्या मी एक सरप्राईज देणार आहे, ते रिसीव्ह करायला ये. कदाचित ते तुमच्या फायद्याचं असेल. आणि हा, येताना ते फोटोज घेऊन ये. उद्या सगळेच मुद्दे संपवून टाकू. दॅट्स अ गुड डिसिजन नाव. दॅट साउंड्स ग्रेट. आणि आता मी तुझं अभिनंदन करू शकते, कारण उशिरा का होईना शहाणपण सुचलं तुला. सी टुमॉरो बेबी. भेटू. रेडी? हा, तू रेडा. शनाय असले फालतू जोक करू नकोस आज लाईव्ह सेशन मध्ये. नीट ऐक. हे बघ, आजचं तुझं जे लाईव्ह सेशन आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. कारण माझ्या काही ओळखीची माणसं आहेत जे जॉईन करणार आहेत तुझं लाईव्ह सेशन. त्यामुळे तुला मस्तच करायला लागेल. ओके? आणि आज जर तुझा हा लाईव्ह शो त्यांना आवडला ना, शनाया फक्त जॉबच काय ग, कुठच्या कुठे जाणार आहेस ना, हे इमॅजिन पण नाही करता येणार तुला. असं तू असं आयतं वेळ का सांगतोय मला सगळं? झालं, मला आता टेन्शन आलं. हे टेन्शन नाही का देते, मी तुला बूस्ट करते उलट. तू आता कसलाही विचार करू नको. तू फक्त तुझ्या लाईव्ह सेशनवर कॉन्सन्ट्रेट कर, मस्त कर. ओके? असं काहीतरी कर ना, म्हणजे आता मी कसं तुझ्या वागण्यामुळे तू सुधारलीस, मी सुधारलोय, त्यामुळे सरप्राईज झालोय, तसं सरप्राईज करून टाक सगळ्यांना. ओके? ऑल द बेस्ट. कम ऑन बच्चा, कम ऑन शनू बेबी. हॅलो एव्हरीवन, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या फेवरेट शो मध्ये, शनाया ने मचा ऐशोर. ऑडियन्स ने दिया वन्स मोर. कसे आहात सगळे? मजेत आहात ना?
तुम्ही सगळ्यांनी मजा केलीच पाहिजे, कारण की आजचा आपला शो खूप जास्त मजेशीर असणार आहे. कारण आजचा आपला गेस्ट पण तेवढा मजेशीर आहे. तो म्हणजे माझा बेस्टेस्ट फ्रेंड बोक्या. ऍक्च्युली त्याचं नाव बोक्या नाहीये, त्याचं नाव आहे सौमित्र बनहट्टी आणि आम्ही खूप भारी फ्रेंड्स आहोत आता. पण तुम्हाला माहितीये का, आमची फ्रेंडशिप होणं ना खूप जास्त हार्ड होतं. पण बोक्या एक खूप गोड माणूस असल्यामुळे ना तो माझ्यातली ऑनेस्टी आणि लॉयल्टी ओळखू शकला आणि आता आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहोत. पण ही फ्रेंडशिप माझ्यासाठी खूप जास्त सरप्राइझिंग होती. विच ब्रिंग्स मी टू आवर टॉपिक ऑफ द डे. आज आपण बोलणार आहोत सरप्राइजेस बद्दल. जेव्हा तुम्ही कोणाला सरप्राईज करता किंवा कोणीतरी तुम्हाला सरप्राईज करतं ना, तेव्हा एक स्पेशल मुवमेंट क्रिएट होते. सो अशा सगळ्या स्पेशल मुवमेंट्स तुमच्या आयुष्यातल्या तुम्ही माझ्यासोबत आज शेअर करा. ऑल्सो तुमच्या आयुष्यात अशी कोणीतरी व्यक्ती असेल जी अचानक सरप्राइझिंग वागली असेल, तसं पण शेअर करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही गोलमाल बघितलाय? गोलमाल मधला तुषार कपूर माया, तो जर का बाहुबली झाला तर, किंवा 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 मी तुम्हाला लास्ट एपिसोडमध्ये माझ्या नवऱ्याबद्दल सांगितलं होतं. सो गॅरीला जर का मोस्ट लॉयल वन वुमन मॅन असा जर का अवॉर्ड मिळाला तर. फोन बघू, फोन दाखव. अरे ही शना आहे ना? हो. तुझ्या मोबाईलवर कशी? लाईव्ह आहे सर ती. अरे लाईव्ह म्हणजे? लाईव्ह म्हणजे लाईव्ह. लाईव्ह म्हणजे लाईव्ह. तेच तर काय सांगतोस परत? तुझ्या मोबाईलवर कशी ते सांगतो. हा काय व्हिडिओ वगैरे आहे का तिचा? एक मिनिट, आनंद सर तुम्हाला समजवते. आनंद सर, आनंद सर, हॅलो. हा काय झालं, काय डिस्कशन चालू आहे? आनंद, अरे याच्या मोबाईलवरती शना आहे, काय कळत नाही मला. अरे हो, शना आहे. लाईव्ह आहे सर. अच्छा लाईव्ह आहे. हा लाईव्ह आहे शना. तेच सांगतोय मला, लाईव्ह आहे लाईव्ह आहे. मला कळत नाहीये, मला समजावून सांग. ते म्हणजे कसं आहे सर, ही शनाया सध्या हॉटेलमध्ये आहे, बरोबर आहे? तिकडनं ती लाईव्ह गेली आहे. म्हणजे लाईव्ह म्हणजे नेमकं ते, तुम्ही फ्रेंड बुक बद्दल काही ऐकलंय का? फ्रेंड बुक? हा हा, थोडस काहीतरी कानावरनं गेल्यासारखं वाटतंय. हल्ली तरुण पिढी म्हणे खूप पागल झाले त्याच्या मागे. पागल वगैरे नाही, समय की मांग आहे, नेसेसिटी. ओके, असू दे, पुढे बोलतो. सर तीच ऍप असतो ना, ते आपल्याला डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यावर तसं काही नसतं. मग आपल्याला वेगवेगळे मित्र असतात, त्यांना शोधायचं, त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची, त्यांना एक्सेप्ट केली, मग आपण असं एक फ्रेंड्स ग्रुप बनतो आणि मग असं कॅमेरा ऑन करायचा, लाईव्ह जायचं. सो आपण एक संभाषण होऊ शकतो. तसं एक तो अख्खं लाईव्हचं माध्यम आहे. तू हे सगळं जे काय सांगतोयस ना, बाउन्सर आहे माझ्यासाठी. टेन्शन घेऊ नका काका, तुम्ही असं आरामात प्लेट करू शकाल ना, अशा पद्धतीने मी तुम्हाला समजवणार. तुमच्या मोबाईलवर फ्रेंडबुक ऍप डाउनलोड करून मीच तुम्हाला समजवतो कसं करायचं. मग झालं की नाही सोपं? असं नाही. असं म्हणतोयस? मग ठीक आहे, आता तू म्हणतोयस तर तेही करून बघू. ये ना हमारे यंग पानोल सर वाली बात. ताकद आहे खूप यांच्यात. सर मी काय म्हणतो, आपण की ऑफिस डेकोरेट केलेली आहे, श्रेयसची चेअर पण डेकोरेट करूया का? आनंद एनाफा सांगा ना याला, नाही हे सगळं आता बंद. अजिबात त्याची मस्करी नाही करायची. नाही, मी अजिबात मस्करी आणि भंकस करत नाहीये. म्हणजे ना, मला विश्वास आहे की तो उद्या येणार आणि त्याला सरप्राईज द्यायला मला त्याची ती खुर्ची डेकोरेट करायची. वाह, त्याला पण कळलं पाहिजे ना सर, की आजही तो आपल्यासाठी तितकाच स्पेशल आहे. नक्कीच नक्कीच. काय चाललंय सगळं? अरे काय झालंय की नाही तुमचं, आवरलं की नाही? हे पाप, उद्याला ऑफिसमध्ये महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे मला. तर तुमची कामं लवकरात लवकर आवरा आणि घरी जा. उद्या सगळेजण मला इथे फ्रेश हवे. हो बहिणी, आणि ना आम्ही सगळे तुमच्या त्या सरप्राईजसाठी उत्सुक आहोतच. तुमच्यासाठी पण एक सरप्राईज आहे. श्रेयस उद्या नक्की येणार असं मला वाटतं. आनंद सर, सरप्राईज होतं ते. हो सरप्राईज आहे ना, तेच सांगतोय, सरप्राईज आहे उद्या तुमच्यासाठी. श्रेय तसं असेल ना तर आनंद भाऊजी, तुमच्या तोंडात तुम्हाला मोदक आवडतात ना, मोदक पडो. हा, मग तर होऊनच दे. जेनी, सॉरी तुला विचारलं नाही, पण तुला काय हवंय? आणि बाळाला नाही मॅम, मला यांना ना मार द्यायचा आहे. सरप्राईज फोडून टाकलं सगळं. बहिणी, मलाही असं वाटतंय की आत्ता
या क्षणी आत यावं, कान धरावेत, तुमची माफी मागावी. पण तुम्ही सगळे मी उद्या येणार म्हणून वाट बघताय ना. मी उद्याच येतो राधिका मसालेची फॅमिली रिजॉईन करायला. उद्याहून चांगला मुहूर्त कुठला असू शकतो ना.